हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आज मी घेऊन आली आहे. बऱ्याच मैत्रिणींचे मला कमेंट्स येत होते की ताई, घरात शांतता राहत नाही, घरात खूप कटकटी होतात, खूप वादविवाद होतात. आम्हाला घरात शांतता हवी आहे. आणि ही खरी गोष्ट आहे. आपल्या घरात शांतता नसेल तर आपण कितीही देवाची सेवा केली, कितीही उपाय केले तरीसुद्धा आपल्या मनासारखं काहीही होत नाही. आपल्याला अडचणी येतातच, पैशांच्या समस्या येतात, घरात चांगली गोष्ट होतच नाही, कुठलंही चांगलं काम होत नाही. का होत नाही? कारण घरात वाद होतात. तिथे देव कधीच राहत नाही, तिथे लक्ष्मी कधीही राहत नाही. देवांना तिथे राहायला आवडत नाही. मग काय होतं? यामुळे घरात नकारात्मकता येते. आपल्या मनासारखी कुठलीही गोष्ट होत नाही. आपण ज्या काही सेवा करतो त्याचं आपल्याला पूर्णपणे फळ मिळत नाही. या गोष्टी होत असतात. तर या गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा होत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा. प्रत्येक महिलांनी घरात हा छोटासा अगदी छोटासा उपाय आहे. हा उपाय करायला तुम्हाला मोजून फक्त 1 मिनिट लागणार आहे. आणि या उपायासाठी तुम्हाला फक्त एक तुरटी लागणार आहे. पण ती तुरटी असं काम करणार आहे की म्हणजे तुमच्या घरातले जे वाद आहेत 21 दिवसात स्टॉप होतील. 21 दिवसात कुठल्याच कटकटी, कुठलेच वाद राहणार नाही. मग ते वाद सासू सुनांचे असो, मुलांचे, आईवडिलांचे असो, कोणाचेही असो, घरात कोणी असो, तुमचं एकमेकांशी पटत नाही, घरात कटकटी होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सणांच्या दिवशी पौर्णिमा आली, अमावस्या आली, असेही मला कमेंट्स येतात की ताई, ऐन म्हणजे सणाच्या दिवशी आमच्या घरात कटकटी होतात, वाद होतात. ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ती तुरटी तुम्ही एका ठिकाणी ठेवली आणि ती घराच्या बाहेर काढली, त्यानंतर तुमच्या घरातले वादसुद्धा घराबाहेर निघून जाणार आहेत आणि लक्ष्मी तुमच्या घरात वास करणार आहे आणि तुमचं सगळं मनासारखं होणार आहे. घरात शांतता राहावी यासाठी प्रत्येक स्त्री झटत असते. परंतु त्यासोबत म्हणजे शांतता राहण्यासाठी आपण जर काही उपाय केले, सेवा केलं तरच आपल्या घरात शांतता राहते. आता तुम्ही सेवा करत आहात तरीसुद्धा तुमच्या घरात कटकटी होतात, तर मग तुम्ही हा उपाय नक्की करा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरटी लागणार आहे. विश्वासाने करा. विश्वासाने जर करणार तर नक्कीच हा उपाय तुमचा सक्सेस होणार आहे. एक तुम्हाला तुरटी घ्यायची आहे. तुरटी घ्यायची आणि तिला थोडी बारीक करायची. आता ती तुरटीची भुकटी केल्यानंतर तुम्हाला ती पाण्यात टाकायची आहे. एक वाटी घ्यायची किंवा एक छोटंसं भांडं घ्या, त्या पाण्यात टाका. आता तुमच्या घरात तुम्ही जिथे झोपता तिथे तुम्हाला रात्री हा उपाय करायचा आहे. आता रात्री तुमच्या घरात कोण कोण झोपतं? आता 2 बेडरूम आहेत, 3 बेडरूम आहेत, तुम्हाला ती वाटी रात्री ठेवायची आहे. आता जर 2 बेडरूम असतील तर 2 वाट्या लागतील आणि त्यात तुरटीची भुकटी टाकायची आहे आणि ते पाणी बेडच्या खाली तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आता असंही होऊ शकतं की ताई, माझे सासू सासरे झोपतात, त्यांच्याशी माझे वाद होतात, आता त्यांच्या बेडच्या खाली मी ठेवू शकत नाही, तर काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या बेडच्या खाली ठेवा. जर असं काही कोणाला शंका येत असेल, त्यांच्या बेड खाली नका ठेवू. मुलं तुमचं ऐकत नाही, मुलं तुमच्याशी वाद करतात, कटकट होते, मुलांचं आणि तुमचं पटत नाही, तर मुलांच्या बेडच्या खाली तुम्ही ठेवू शकतात. बेडच्या खाली जागा नसेल तर बेडच्या बाजूला कुठेतरी ठेवा, पण जास्तीत जास्त बेडच्या खाली ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होतं की आपण बेडवर झोपतो आणि दिवसभर आपण वाद करत असतो बघा, कटकटी करतो, परंतु रात्रीची जी वेळ असते ती रात्रीची शांततेची वेळ असते. तुरटी काय करते की तुरटी आपल्या शरीरातली नकारात्मकता खेचून घेते. आपल्यामधले जे वाईट दोष असतात ती खेचून घेत असते. वाईट दोष आपले त्या तुरटीमध्ये जात असतात. तर काय होईल की पाण्यात ती तुरटी राहणार आहे आणि जेव्हा ती व्यक्ती बेडवर झोपणार आहे तर तिची जी नकारात्मकता आहे, तिचे जे वाईट दोष आहेत ते सगळे त्या तुरटीमध्ये जाणार आहेत. म्हणून हा उपाय तुमचा काम करणार आहे. तर ती वाटी ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ती वाटी म्हणजे ते तुरटी चांगली मेल्ट करायची आधी पाण्यात आणि त्यानंतर ती वाटी ठेवायची आणि सकाळी ती वाटी तिथून उचलायची, जेवढ्या वाट्या आहेत तेवढ्या, आणि ते सगळं वाट्यांचं पाणी एकत्र करायचं एका भांड्यामध्ये किंवा एका बॉटलमध्ये. आणि त्यानंतर ते पाणी तुम्हाला तुमच्या घराजवळ जे पिंपळाचं झाड असेल त्या झाडाला ते पाणी तुम्हाला घालायचं आहे. आणि ते पाणी घातल्यानंतर पिंपळाला नमस्कार करायचं आणि घरी यायचं आहे. आणि हे पाणी जेव्हा तुम्ही पिंपळाला घालणार तर आंघोळ करूनच जायचं आहे, बिना आंघोळीचं जायचं नाही. वाटलंच तुम्ही आंघोळ करून घ्या, ते पाणी तुम्ही बाजूला ठेवून द्या आणि त्यानंतर तुम्ही तिथे अर्पण करा झाडाला. हा उपाय कंटिन्यू 21 दिवस करा. मी तुम्हाला गॅरंटी देते, तुमच्या घरातल्या जे काही कटकटी असतील, वाद असतील,
ते सगळे वाद मिटून जातील, घरात शांतता निर्माण आणि कोणाशी वाद होणार नाही. आणि आपल्याला हेच हवं असतं, घरात वाद व्हायलाच नको, घरात सगळ्यांमध्ये प्रेम निर्माण व्हायला पाहिजे, सगळ्यांमध्ये एकोपा निर्माण व्हायला पाहिजे. आता ती वाटी ठेवत असताना तुम्हाला पिरियड्स बघायची गरज नाही, परंतु जेव्हा पिंपळाच्या झाडाला तुम्ही ते पाणी टाकणार तर त्यावेळेला तुम्हाला अडचण येऊ शकते. तर तुम्ही तुमचं म्हणजे पिरियडची डेट बघून घ्या व्यवस्थित आणि मग त्यानंतर हा उपाय सुरू करा. आणि काही मध्ये म्हणजे आता आपण सांगू शकत नाही, एखाद्याला डेट येऊन पण जाते. जर तसं झालं तर तुम्ही एखाद्या दिवशी काही झालं तर तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, कोणी मोठं असेल, त्यांना सांगा की हे पाणी तुम्ही पिंपळाला अर्पण करा, किंवा तुमच्या मिस्टरांना सांगा, मिस्टरांना पण तुम्ही सांगू शकता. आणि काही म्हणजे झालंच नाही की म्हणजे मध्ये खंड पडलाच 4 दिवसांचा, कोणी म्हणजे गेलंच नाही, तर काही हरकत नाही, 4 दिवस पुढचे तुम्ही वाढवा. म्हणजे 4 दिवस तुम्ही 21 दिवस तुम्हाला करायचं आहे, मध्ये 4 दिवसाचा खंड पडला, पुढचे 4 दिवस काउंट करायचे, असं 21 दिवस तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि प्रत्येकाच्या घरात शांतता नांदो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. पण काय होतं की काही ना काही दोष आपल्याला लागलेले असतात, दोषांमुळे सुद्धा आपल्या घरात वाद होत असतात, त्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी आपल्या घरात येते. तर निगेटिव्हिटी येऊ नये आणि आपल्या घरात वाद होऊ नये यासाठी प्रत्येक महिलांनी हा उपाय करा. आणि याचे अनुभव तुम्हाला काय येतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंट करत असताना तुम्ही कोणत्या सिटीमधून कमेंट करता हे सुद्धा मला नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची, तर जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.